Good morning, all. Now we will start. In previous lecture, we completed 2 units of CSP. First is basics of control system, and second time domain stability analysis. Okay, 2 युनिट complete केले. आजच्या लेक्चरला आपण 3rd युनिट स्टार्ट करतोय, प्रोसेस कंट्रोलर्स. ओके, okay. Unit number 3, process controllers, which is for 10 marks. Syllabus for that. First 3.1 point is process control system, block diagram, function of each block. Okay, screen visible आहे का? Screen as well as voice माझा audible आहे का सांगा? Yes, Mic ma'am. on करून ठीक आहे. प्रोसेस कंट्रोलर्स मध्ये आपण फर्स्ट आपल्याला पाहायचंय प्रोसेस कंट्रोल सिस्टीम, इट्स ब्लॉक डायग्राम अँड फंक्शन ऑफ इच ब्लॉक. देन 3.2 कंट्रोल ऍक्शन्स. इन कंट्रोल ऍक्शन्स डिसकंटिन्युअस मोड, कंटिन्युअस मोड, जे काही मोड्स आहेत कंट्रोल ऍक्शनचे त्याचं क्लासिफिकेशन बघायचंय. कंटिन्युअस मोड असेल, डिसकंटिन्युअस मोड्स असतील, कंपोजिट कंट्रोलर्स असतील, ऍज वेल ऍज composite controllers, PI, PD, PID controllers, output equations and response. हे आपल्याला या युनिट मध्ये स्टडी करायचंय. छोटासाच युनिट आहे. मग फर्स्ट पॉइंट स्टार्ट करूयात. व्हॉट इज प्रोसेस कंट्रोल सिस्टीम. प्रोसेस कंट्रोल सिस्टीम स्टडी करत असताना आपण अगोदर बघूया व्हॉट इज प्रोसेस. आपण कंट्रोल सिस्टीम म्हणजे काय पाहिलं. कंट्रोल सिस्टीम इट इज नथिंग बट अरेंजमेंट ऑफ डिफरंट फिजिकल कंपोनेंट्स कनेक्टेड इन सच अ वे to achieve certain objective as well as it regulate, direct or command itself or other system. Okay, that is nothing but control system. What is process control system? The control system which regulates the process of any material or any objective. Okay, sorry, object. एखाद्या ऑब्जेक्ट असेल, मटेरियल असेल, त्याची जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला कंट्रोल करणारी सिस्टीम म्हणजे प्रोसेस कंट्रोल सिस्टीम. मग त्याची ब्लॉक डायग्राम स्टडी करायची आहे, फंक्शन स्टडी करायचे त्या ब्लॉक्सचं. ओके, मग फर्स्ट बघूया व्हॉट इज प्रोसेस. प्रोसेस इज अ टर्म युज्ड टू डिस्क्राइब एनी कंडिशन, नॅचरल और आर्टिफिशियल, बाय विच फिजिकल क्वांटिटी इज रेग्युलेटेड. ओके, प्रोसेस इज अ टर्म युज्ड टू डिस्क्राइब एनी कंडिशन. प्रोसेस म्हणजे काय तर प्रोसेस इज अ टर्म युज्ड टू डिस्क्राइब एनी कंडिशन, नॅचरल और आर्टिफिशियल, by which physical quantity is regulated. In process control, the basic objective is to regulate the value of some variable or quantity. म्हणजे प्रोसेस कंट्रोल सिस्टीमचं बेसिक ऑब्जेक्टिव्ह काय तर एखाद्या जो व्हेरिएबल आहे किंवा क्वांटिटी आहे त्याचे काय करायचे व्हॅल्यू किंवा अदर पॅरामीटर त्याचे रेग्युलेट करायचे, डायरेक्ट करायचे, त्याच्यावरती कमांड घ्यायचे. ओके, मग ही जी प्रोसेस कंट्रोल सिस्टीम आहे ती कशा टाईपची असते किंवा प्रोसेस कंट्रोल सिस्टीम ह्या होल टर्म्सची डेफिनेशन काय आहे तर प्रोसेस कंट्रोल सिस्टीम इज डिफाइंड ॲज अ रेग्युलेटिंग सिस्टीम. इट इज अ वन टाइप ऑफ regulating system in which output is an some variable like temperature, liquid level, pH level, etc. Okay, मग तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज बघितल्या असतील, फूड मॅन्युफॅक्चरिंग असतील किंवा अदर मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज, यामध्ये एखादं मटेरियल असेल त्या मटेरियलची जी प्रोसेस आहे बनवण्याची किंवा एखादा आपण फूड बनवण्याचं, फॉर एक्झाम्पल बिस्किट मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असेल तर त्यामध्ये बिस्किट बनवण्याची जी प्रोसेस आहे
त्या प्रोसेसला कंट्रोल करणारी जी सिस्टीम आहे ती म्हणजे प्रोसेस कंट्रोल सिस्टीम. मग त्यामध्ये कशाला रेग्युलेट केलं जाईल, कुठल्या पॅरामीटरला? सपोज बिस्किट जे आहे ते तयार झाल्यानंतर त्याला भाजण्याची जी प्रक्रिया आहे त्यामध्ये त्याला टेम्परेचर द्यावं लागेल, हीट द्यावी लागेल, बरोबर. मग ते हीट आहे, टेम्परेचर जे आहे तो पॅरामीटर कंट्रोल केला जातो. म्हणजे डिझायर्ड किंवा रेफरन्स व्हॅल्यूला तो सेट केला जातो. म्हणजे सपोज 30 डिग्री सेल्सिअसला 5 मिनिटसाठी ते बिस्किट ठेवायचं असेल फॉर एक्झाम्पल. तर हे झालं रेफरन्स व्हॅल्यूज ऑफ दिस पॅरामीटर्स, टेम्परेचर असेल किंवा टाइम असेल. मग ह्या ज्या रेफरन्स व्हॅल्यूज आहेत त्या रेफरन्स व्हॅल्यूज सेट करून ती जी प्रोसेस आहे ती कंट्रोल केली जाते. मग डिफरंट मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज असतील, फूड इंडस्ट्रीज असतील, या इंडस्ट्रीजमध्ये प्रोसेस कंट्रोल सिस्टीम यूज केली जाते. सेम जसं आपण क्लोज लूप कंट्रोल सिस्टीम स्टडी केली त्याच टाईपची ही प्रोसेस कंट्रोल सिस्टीम आहे. फक्त यामध्ये डिफरन्स काय आहे, तर जो प्रोसेसिंगचा एलिमेंट आहे किंवा पॅरामीटर्स आहेत लाईक टेम्परेचर, लिक्विड लेवल, पीएच लेवल, ही जी पॅरामीटरची व्हॅल्यू आहे ती सेट केली जाते डिझायर्ड व्हॅल्यूला आणि मग कंट्रोलिंग स्टार्ट होतं. मग आपण एक्झाम्पल बघितलं होतं ऑटोमॅटिक टोस्टर. ऑटोमॅटिक टोस्टर मध्ये टाइम सेट केला जातो आणि टाइम नुसार तो जो टोस्टर आहे तो त्या टाइम पुरता हीट दिली जाते त्या टोस्टरला. ओके, मग ही एक टाईपची कंट्रोल सिस्टीम आहे. म्हणजे जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला कंट्रोल केलं जातं. दॅट इज नथिंग बट प्रोसेस कंट्रोल सिस्टीम. ओके, देन ब्लॉक डायग्राम ऑफ प्रोसेस कंट्रोल सिस्टीम. Input is applied to error detector. Okay, error detector ला second input feedback signal आहे. Then output of error detector is applied to controller. Controller generates the actuating signal in accordance with the input like error signal. Okay, म्हणजे controller actuating signal generate करेल. मग तो actuating signal कशावरती डिपेंड असेल, error detectorच्या आउटपुट वरती डिपेंड असेल. Okay, then this actuating signal is applied to plant or process, and at last we get controlled out, and this controlled output is applied to feedback signal as a feedback signal to error detector. Okay, म्हणजे प्रोसेस कंट्रोल सिस्टीम ही एक क्लोज लूप कंट्रोल सिस्टीम आहे. मग आपण ओपन लूप, क्लोज लूप कंट्रोल सिस्टीम स्टडी केले. ही एक टाईपची क्लोज लूप कंट्रोल सिस्टीम आहे. म्हणजेच यामध्ये फॉरवर्ड पाथ आहे, रिव्हर्स पाथ आहे. रिव्हर्स पाथ म्हणजे फीडबॅक पाथ. फॉरवर्ड पाथ, रिव्हर्स पाथ प्रेझेंट असेल तर ती जी सिस्टीम आहे ती क्लोज लूप कंट्रोल सिस्टीम असते. ॲज वेल ॲज त्यामध्ये एरर डिटेक्टर प्रेझेंट आहे, फीडबॅक पाथ प्रेझेंट आहे. म्हणजे ही क्लोज लूप प्रोसेस कंट्रोल सिस्टीम आहे. मग यामध्ये कसं वर्किंग होतं, एरर डिटेक्टर compares two inputs in reference input and feedback signal and generates error signal. हे तर आपण प्रिव्हियस फर्स्ट युनिट मध्ये पाहिले. ओके, सेम अशी ब्लॉक डायग्राम आहे क्लोज लूप कंट्रोल सिस्टीमची. प्रोसेस कंट्रोल सिस्टीम पण सेम त्याच टाईपचं वर्क करते. जो एरर डिटेक्टर आहे तो इनपुट म्हणजेच रेफरन्स इनपुट आणि फीडबॅक सिग्नल या दोन्हींना कम्पेअर करेल आणि एरर सिग्नल जनरेट करेल. मग एरर सिग्नल आपण कंट्रोलरला देतो. म्हणजे कंट्रोलरला इनपुट काय असेल, एरर सिग्नल. मग हा जो एरर सिग्नल आहे तो एरर सिग्नल ज्या टाईपचा आहे त्याच्या अकॉर्डिंगली कंट्रोलर काय करेल, ऍक्च्युएटिंग सिग्नल जनरेट करेल. ऍक्च्युएटिंग सिग्नल कशासाठी, तर जो पॅरामीटर आपल्याला कंट्रोल करायचा आहे त्या पॅरामीटरला कंट्रोल करण्यासाठी हा जो ऍक्च्युएटिंग सिग्नल आहे तो कंट्रोलरला दिला जातो किंवा कंट्रोलिंग युनिट जो आहे त्या कंट्रोलिंग युनिटला दिला जातो. सपोज रिले सिस्टीम असेल, म्हणजे टेम्परेचर जर 25 डिग्री सेल्सिअस झालं म्हणजे सेट टेम्परेचर एवढं झालं तर ऑटोमॅटिकली ती काही हिटिंग प्रोसेस आहे ती ऑफ व्हायला पाहिजे. म्हणजे सपोज रिलेला कनेक्ट केलेली असेल तर तो ऍक्च्युएटिंग सिग्नल रिलेला दिला जातो आणि रिले मग ऑफ होतात. अशा टाईपच ऍक्च्युएटिंग सिग्नल जनरेट करतो कंट्रोलर आणि प्लांट और प्रोसेसला कंट्रोल करतो. आपण स्टडी केले प्लांट और प्रोसेस म्हणजे काय, द व्हेरिएबल विच कॅन बी कंट्रोल्ड इन दी कंट्रोल सिस्टीम. असा व्हेरिएबल जो की आपण कंट्रोल करतोय तो म्हणजे प्लांट और प्रोसेस. आणि मग कंट्रोल्ड आउटपुट जनरेट होईल आणि हे जे कंट्रोल्ड आउटपुट आहे अगेन फीडबॅक एलिमेंट थ्रू एरर डिटेक्टरला दिलं जाईल. अशा टाईपने एरर झिरो करायचा ट्राय केला जाईल. ओके, मग एरर जेव्हा झिरो होईल तेव्हा
ऑल प्रोसेस स्टॉप असेल, म्हणजे आहे त्या कंडिशनला सिस्टीम कॉन्स्टंट राहील, स्टेबल राहील. ओके, दिस इज द ब्लॉक डायग्राम ऑफ प्रोसेस कंट्रोल सिस्टीम. ओके, then operation of this block diagram. The figure shows the block diagram of closed loop system or process control system. The process control system consists of process or plant, feedback element, error detector, automatic controller, actuator or control element. या डायग्राम मध्ये काय काय प्रेझेंट आहे ब्लॉक डायग्राम मध्ये? फर्स्ट एरर डिटेक्टर, देन कंट्रोलर, प्लांट, देन फीडबॅक एलिमेंट. ओके, these parameters are also present in the closed loop control system. Okay, मग वन बाय वन आपल्याला फंक्शन बघायचं. व्हॉट इज एरर डिटेक्टर, देन कंट्रोलर, प्लांट, फीडबॅक एलिमेंट. फर्स्ट, प्लांट और प्रोसेस. व्हॉट इज प्लांट और प्रोसेस? Plant or process is an important element of process control system in which variable of process is to be controlled. Okay. Plant or process म्हणजे काय? या प्रोसेस कंट्रोल सिस्टीम मधला असा व्हेरिएबल, असा एलिमेंट जो की आपल्याला काय करायचंय, कंट्रोल करायचंय. जर टेम्परेचर कंट्रोल करत असो तर टेम्परेचर इज नथिंग बट अ प्लांट और प्रोसेस. ओके, द प्रोसेस मीन्स सम मॅन्युफॅक्चरिंग सिक्वेन्स. इट हॅज वन व्हेरिएबल और मल्टी व्हेरिएबल आउटपुट. प्रोसेस म्हणजे काय? इट सम मॅन्युफॅक्चरिंग सिक्वेन्स. ओके, मॅन्युफॅक्चरिंगचं काय असेल, सिक्वेन्स असेल. मग हा जो सिक्वेन्स आहे त्या सिक्वेन्सला कंट्रोलिंग करायचंय. ओके, सिक्वेन्सला कंट्रोल करायचंय म्हणजे काय करायचंय, स्टेप बाय स्टेप ती मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस कम्प्लीट करायची. मग ती कम्प्लीट करत असताना त्या प्रत्येक सिक्वेन्सला कंट्रोलिंग एलिमेंट असेल. ओके, कंट्रोल, त्या एलिमेंटला कंट्रोल करणारं मेकॅनिझम असेल, ते म्हणजे प्रोसेस कंट्रोल सिस्टीम. ओके, इट हॅज वन व्हेरिएबल और मल्टी व्हेरिएबल आउटपुट. म्हणजे ह्या ज्या प्रोसेस कंट्रोल सिस्टीम्स आहेत यांना एक व्हेरिएबल असेल किंवा व्हेरिएबल असेल किंवा मल्टी व्हेरिएबल सिस्टीम असेल, मग ते ऑल व्हेरिएबल्स कंट्रोल केले जातात थ्रू दिस प्रोसेस कंट्रोल सिस्टीम. देन सेकंड, फीडबॅक एलिमेंट और सेन्सर. The feedback element or sensor is the device which converts the output variable into another suitable variable which can acceptable by error detector. Feedback element is nothing but a sensor. जर टेम्परेचर हा प्लांट और प्रोसेस असेल तर आपला फीडबॅक एलिमेंट काय असेल, टेम्परेचर सेन्सर असेल, लाईक थर्मोस्टॅट. ओके, मग हा जो टेम्परेचर सेन्सर आहे तो काय करेल की ऍक्च्युअल जी व्हॅल्यू आहे पॅरामीटर्सची ती सेन्स करेल. ओके, आणि सेन्स केल्यानंतर ते सेन्स केलेलं आउटपुट जे आहे ते एरर डिटेक्टरला देईल. फीडबॅक एलिमेंट चं वर्क काय, जे ऍक्च्युअल आउटपुट आहे ते सेन्स करणं आणि अगेन इट इज अप्लाइड टू एरर डिटेक्टर. ओके, देन थर्ड, एरर डिटेक्टर. थर्ड एलिमेंट आहे प्रोसेस कंट्रोल सिस्टीमचा, एरर डिटेक्टर. द एरर डिटेक्टर कंपेअर्स बिटवीन ऍक्च्युअल सिग्नल अँड रेफरन्स इनपुट. Error detector compares actual signal and reference input, that is set point. Reference input म्हणजेच सेट पॉइंट सेट केलेला असेल, ते सेट पॉइंटची जी व्हॅल्यू आहे ती आणि फीडबॅक एलिमेंट कडून आलेला सिग्नल म्हणजे फीडबॅक सिग्नल, हे दोन्ही एरर डिटेक्टर थ्रू कम्पेअर केले जाईल. अँड इट जनरेट्स द एरर बिटवीन these two signals. The error detector is subtract summing point whose output is an error signal to controller for comparison and for the corrective action. Error detector, it generates the error signal. Error signal on the basis of reference input and feedback signal. Okay. मग E of t, error signal is equal to R of t plus minus B of t. इथं साइन आहे मध्ये, प्लस मायनस B of t. It depends upon the feedback signal. म्हणजे फीडबॅक सिग्नल जर पॉझिटिव्ह असेल तर R of t प्लस B of t. फीडबॅक सिग्नल निगेटिव्ह असेल तर R of t मायनस B of t. असा हा एरर सिग्नल जनरेट होईल आणि मग हा एरर सिग्नल कंट्रोलरला दिला जाईल करेक्टिव्ह ऍक्शन घेण्यासाठी. देन थर्ड पॉइंट, fourth point, automatic controller. The controller detects the actuating error signal, which is usually at a very low power level, and amplifies it to a sufficiently high level. That means automatic controller comprise an error detector and amplifier. मग हा जो ऑटोमॅटिक कंट्रोलर आहे, it takes action, it depends upon the error signal. ऑटोमॅटिक कंट्रोलर हा एरर डिटेक्टर ने जनरेट केलेलं इनपुट म्हणजे रेफरन्स इनपुट यावरती ऑपरेट होतो. सॉरी, एरर सिग्नल वरती ऑटोमॅटिक कंट्रोलर ऑपरेट होतो. इट टेक्स अन ऍक्शन
and it depends upon the error signal. Okay, then actuator or control element. जो कंट्रोलर आहे तो ऍक्च्युएटिंग सिग्नल जनरेट करतो आणि हा जो ऍक्च्युएटिंग सिग्नल आहे तो ऍक्च्युएटरला किंवा कंट्रोलर एलिमेंटला दिला जातो, कंट्रोल एलिमेंटला. मग ऍक्च्युएटर आणि कंट्रोल एलिमेंट म्हणजे काय? इट इज नथिंग बट अ न्यूमॅटिक और वॉल्व, hydraulic motor or an electric motor which produces an input to the plant according to the control signal getting from controller. मग ऍक्च्युएटर म्हणजे काय? इट इज वन टाइप ऑफ वॉल्व, हायड्रॉलिक मोटार, इलेक्ट्रिक मोटार, म्हणजे असे एलिमेंट्स जे की प्रोसेसला डायरेक्टली कंट्रोल करतायत. सपोज वॉटर लेवल कंट्रोल करायची असेल तर ऑल असेल, ऑल थ्रू वॉटर लेवल कंट्रोल केली जाते. म्हणजे एरर डिटेक्टरच्या सिग्नलनुसार जो वॉल आहे तो ऑन किंवा ऑफ केला जातो. किंवा सपोज पोझिशन व्हॅरी करायची असेल एखाद्या एलिमेंटची तर हायड्रॉलिक मोटार किंवा इलेक्ट्रिक मोटार थ्रू ती जी पोझिशन आहे ती व्हॅरी केली जाते, चेंज केली जाते. ओके, अशा टाइपने ऍक्च्युएटर आणि कंट्रोल एलिमेंट म्हणजे काय? न्यूमॅटिक वॉल असेल, हायड्रॉलिक मोटर्स असतील, इलेक्ट्रिक मोटर्स असतील, हे काय आहेत? ऍक्च्युएटर किंवा कंट्रोल एलिमेंट्स आहेत जे की प्लांट और प्रोसेसला कंट्रोल करण्यासाठी कंट्रोलिंग ऍक्शन घेतात इन अकॉर्डन्स विथ दी actuating signal generated by the controller. Okay, then next point हे एकदा रिपीट करूयात आपण. This is the block diagram of process control system. Elements of process control systems are error detector, then controller, plant or process, feedback element. Error detector generates the error signal in accordance with the reference input and feedback signal. Error detector compares two inputs, reference input and feedback signal, and generates error signal. हा जो error detector आहे, it compares two inputs, reference input and feedback signal, and it generates the error signal. हा काय करतोय? एरर सिग्नल जनरेट करतोय. ओके, मग हा जो एरर सिग्नल आहे तो एरर सिग्नल कंट्रोलरला ऍज अन इनपुट म्हणून आपण अप्लाय करतोय. मग कंट्रोलर काय करेल? अकॉर्डिंग टू द एरर सिग्नल इट जनरेट्स द ऍक्च्युएटिंग सिग्नल. ओके, ऍक्च्युएटिंग सिग्नल का जनरेट करतोय? तर हा जो एरर आहे हा एरर काय करायचा? रिड्यूस करायचा, कमी करायचा. मग एक्झाम्पल घेतला आपण टेम्परेचर कंट्रोलरचं. सपोज एखादी प्रोसेस आहे, त्या प्रोसेसमध्ये आपल्याला टेम्परेचर कंट्रोल करायचंय. मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस आहे, एखादा फूड मॅन्युफॅक्चरिंग करतोय आणि त्याला जी आपण हीट अप्लाय करतोय ती हीट आपल्याला कंट्रोल करायची, म्हणजे टेम्परेचर कंट्रोल करायचंय. हे एक्झाम्पल घेऊया. मग यामध्ये रेफरन्स इनपुट जे आहे ते असेल 30 डिग्री सेल्सिअस. ओके, मग जे 30 डिग्री सेल्सिअस हे रेफरन्स सेन्सर थ्रू, टेम्परेचर सेन्सर थ्रू आणि एरर डिटेक्टरला दिले जाईल. सपोज ओके, मग जे ऍक्च्युअल टेम्परेचर आहे 25 डिग्री सेल्सिअस हे फीडबॅक सिग्नल थ्रू एरर डिटेक्टरला दिले जाईल. मग एरर डिटेक्टर कम्पेअर्स टू इनपुट्स, कंपेअर करणार रेफरन्स इनपुट 30 डिग्री सेल्सिअस आणि फीडबॅक सिग्नल 25 डिग्री सेल्सिअस. नंतर एरर किती जनरेट होईल? ओके, मग हा जो एरर सिग्नल आहे 5 डिग्री सेल्सिअस, मग एरर व्होल्टेज जनरेट होईल इथं. ओके, अकॉर्डिंग टू दी एरर सिग्नल. ओके, मग हे जे एरर व्होल्टेज आहे हे कंट्रोलरला अप्लाय केले जाईल. मग कंट्रोलर ते एरर व्होल्टेज अँप्लिफाय करेल आणि ऍक्च्युएटिंग सिग्नल जनरेट करेल. मग ऍक्च्युएटिंग सिग्नल काय असेल? तर टेम्परेचर, सेट टेम्परेचर 30 आहे आणि जे ऍक्च्युअल आहे ते 25 आहे. म्हणजेच ती जी हिटिंग प्रोसेस आहे किंवा टेम्परेचर इन्क्रीज करण्याची जी प्रोसेस आहे ती चालू ठेवायला पाहिजे. ओके, म्हणजे कंट्रोलर जनरेट्स द ऍक्च्युएटिंग सिग्नल टू कंट्रोल द प्लांट और प्रोसेस. जो प्लांट आहे, प्रोसेस आहे, त्या प्रोसेसला कंट्रोल करण्यासाठी ऍक्च्युएटिंग. ओके, ऑन झाल्यानंतर परत आउटपुट काय असेल? सपोज 29 असेल. अगेन इट इज अप्लाइड टू एरर डिटेक्टर as a feedback signal. Okay, again error detector compares two inputs and generates the error signal. Okay, if actual output is same as a set point, that is 30 degree Celsius, then error detector generates zero error signal. Okay, म्हणजे रेफरन्स इनपुट पण 30 आहे, ऍक्च्युअल पण 30 आहे, तेव्हा एरर 0 येईल. एरर 0 आला की कंट्रोलर काय करेल की जी काही कंट्रोलिंग प्रोसेस आहे
सपोज टेम्परेचर इन्क्रीज होत असेल, ती प्रोसेस स्टॉप केली जाते ऍक्च्युएटिंग सिग्नल अप्लाय करून. मग ती प्रोसेस स्टॉप झाल्यानंतर जे ऍक्च्युअल टेम्परेचर आहे ते 30 ला मेंटेन होईल आणि मग ही जी प्रोसेस कंट्रोल सिस्टीम आहे ही त्या प्रोसेसला, त्या एलिमेंटला कंट्रोल करेल. ओके, अशा टाइपची प्रोसेस कंट्रोल सिस्टीम आहे. ओके, स्टेप बाय स्टेप आपण त्याचे फंक्शन्स बघितले प्रत्येक ब्लॉकची. ओके, देन 3.2 कंट्रोल ऍक्शन्स. फर्स्ट पॉइंट होता प्रोसेस कंट्रोल सिस्टीम, in which we study definition of process, then definition of process control system and block diagram of process control system and function of each block. Okay, in 3.2 we are going to study control actions. Okay, मग आपण प्रीवियस जी ब्लॉक डायग्राम बघितली त्या ब्लॉक डायग्राम मध्ये आपण कंट्रोलर एक्सप्लेन केला. ओके, कंट्रोलरला इनपुट काय होतं? एरर सिग्नल. एरर डिटेक्टरने जे जनरेट केलेला एरर सिग्नल आहे तो एरर सिग्नल आपण कंट्रोलरला अप्लाय करतोय. ओके, अ कंट्रोलर कम्पेअर्स द ऍक्च्युअल व्हॅल्यू ऑफ आउटपुट विथ द रेफरन्स व्हॅल्यू. आणि मग हा कंट्रोलरला आपण जे एरर सिग्नल अप्लाय करतोय तो कसा असेल तर तो ऍक्च्युअल व्हॅल्यू आणि आउटपुटची जी व्हॅल्यू आहे ती आणि रेफरन्स व्हॅल्यू या दोन्हींना कम्पेअर करून जो जनरेट होतो एरर सिग्नल तो आपण कंट्रोलरला देतो. Controller determines the deviation and produces a control signal that will reduce the deviation to 0. Deviation म्हणजे चेंज. ओके, मग हा जो कंट्रोलर आहे या दोन्ही इनपुट्स मधला म्हणजे रेफरन्स इनपुट आणि ऍक्च्युअल आउटपुट असेल या दोन्ही मधला जो एरर आहे, डेव्हिएशन आहे तो डिटरमाइन करतो आणि त्याच्या अकॉर्डिंगली कंट्रोल ऍक्शन जनरेट करतो. आणि मग हा जो एरर सिग्नल आहे तो कंटिन्युअसली फीडबॅक लूप मधून तो 0 होतो. म्हणजे आपण एक्झाम्पल बघितलं ऍक्च्युअल आउटपुट 30 डिग्री असेल आणि रेफरन्स 30 असेल तर एरर 0 येतो. ओके, मग हा एरर 0 करण्याचा ट्राय हा कंट्रोलर करत असतो. म्हणजे ऍक्च्युअल आउटपुट आणि रेफरन्स इनपुट जे आहे ते सेम यायला पाहिजे. यासाठी कंट्रोलर टेक्स अन ऍक्शन ऑन ऑर ऑफ ऑर अदर. ओके, मग हा जो कंट्रोलर आहे तो जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला हिटिंग असेल किंवा अदर वॉटर लेवल असेल, पीएच लेवल असेल, हे कंट्रोलिंग करण्यासाठी जे ऍक्च्युएटिंग सिग्नल्स आहेत किंवा जे ऍक्च्युएटर्स आहेत त्या ऍक्च्युएटर्सना कमांड देतो. ओके, द मॅनर इन विच द कंट्रोलर प्रोड्युसेस द कंट्रोल सिग्नल इज कॉल्ड कंट्रोल ऍक्शन. कंट्रोल ऍक्शन म्हणजे काय? द मॅनर इन विच द कंट्रोलर प्रोड्युसेस द कंट्रोल सिग्नल्स. ओके, कुठल्या वेने कंट्रोलर कंट्रोल सिग्नल प्रोड्यूस करतो त्या वेला कंट्रोल ऍक्शन्स म्हणायचे. म्हणजे कंट्रोलर कशा पद्धतीने ऍक्शन घेतो त्या प्रोसेसला, त्या ऍक्शनला कंट्रोल ऍक्शन्स म्हणतात. ओके, द ऍक्शन्स ऑफ द कंट्रोलर कॅन बी डिवायडेड इनटू ग्रुप बेस्ड ऑन फंक्शन्स ऑफ देअर कंट्रोल मेकॅनिझम. हे जे कंट्रोल मेकॅनिझम आहे, कंट्रोल ऍक्शन्स आहेत त्या 3 ग्रुपमध्ये डिवाइड केले. ओके, मग कुठले कुठले ग्रुप आहेत? तर फर्स्ट डिसकंटिन्युअस मोड, सेकंड कंटिन्युअस मोड अँड कंपोजिट मोड. डिसकंटिन्युअस मोड म्हणजे जो कंट्रोलर आहे तो फक्त 2च पोझिशन्स मध्ये किंवा मल्टी पोझिशन्स मध्ये जे आउटपुट आहे, जे ऍक्शन्स आहेत तो घेतो. म्हणजे काय की सपोज कंट्रोलर हा फक्त रिले ऑन ऑफ करत असेल म्हणजे 2च डिस्टिंक्ट लेवल्स मध्ये तो डिसिजन घेतोय किंवा ऍक्शन परफॉर्म करतोय. त्या एरर सिग्नल वरती ऍक्शन घेतोय, ऍक्च्युएटिंग सिग्नल वरती ऍक्शन घेतोय 2च पद्धतीने, एक किंवा ऑन किंवा ऑफ. मग हा झाला डिसकंटिन्युअस मोड. कंटिन्युअस मोड म्हणजे काय की तो कंट्रोलर हे जे ऍक्शन्स आहेत त्या ऍक्शन्स कंटिन्युअसली व्हॅरी करतो. ओके, म्हणजे ऑन आणि ऑफ न करता कंटिन्युअसली त्या सिस्टीमला रेग्युलेट करत राहील. ओके, म्हणजे 2च करता कंटिन्युअसली चेंज करत असेल आउटपुट्स मध्ये किंवा त्या कंट्रोलिंग ऍक्शन्स मध्ये तर ते झाले कंटिन्युअस मोड्स. ओके, आणि कंपोजिट मोड्स मध्ये जे कंट्रोलर्स डिसकंटिन्युअस मोड मध्ये पण परफॉर्म होतात, कंटिन्युअस मोड मध्ये पण परफॉर्म होतात, म्हणजे त्या टाईपचं वर्क करतात. एक ऑन ऑफ असेल किंवा मल्टी पोझिशन्स असतील किंवा कंटिन्युअसली जी ऍक्शन आहे ती व्हॅरी होत असेल, अशा टाईपचे जे कंट्रोलर्स आहेत ते कंपोजिट मोड्स मध्ये येतात. ओके, आपण कंट्रोलर्स 3 टाईप मध्ये डिवाइड करतोय. डिसकंटिन्युअस मोड मध्ये ऑपरेट होणारे कंट्रोलर्स,
कंटिन्युअस मोड मध्ये ऑपरेट होणारे अँड कंपोजिट मोड्स. ओके, मग डिसकंटिन्युअसचे दोन टाईप आहेत. टू पोझिशन मोड म्हणजेच ऑन किंवा ऑफ, देन मल्टी पोझिशन ऑन ऑफ आणि न्यूट्रल. ओके, किंवा अदर पोझिशन्स असतील अशा मल्टी पोझिशन मध्ये ऑपरेट होत असेल म्हणजे हे दोन झाले डिसकंटिन्युअस मोड्स. देन कंटिन्युअस मोड इज क्लासिफाइड इंटू थ्री टाइप. पी कंट्रोल मोड म्हणजे प्रपोर्शनल कंट्रोल मोड, देन आय कंट्रोल मोड, इंटिग्रल कंट्रोल मोड, अँड डी कंट्रोल मोड मीन्स डेरिव्हेटिव्ह कंट्रोल मोड. Okay, proportional control mode, integral control mode, and derivative control mode. Then composite modes are classified into three types: PI mode, proportional integral mode, then proportional derivative mode, and last proportional integral derivative mode. Okay, control actions are classified into three types: discontinuous mode, continuous mode, and composite modes. Discontinuous mode is again classified into two types: two position mode and multi position mode. Continuous mode is again classified into three types: P control mode, I control mode, and D control. And composite modes are classified into three types. Composite means combination of any two modes. Okay, PI means proportional integral, then PD proportional derivative, PID proportional integral derivative mode. Okay, मग one by one आपल्याला याचं एक्सप्लेनेशन स्टडी करायचं, वर्किंग स्टडी करायचंय. डिसकंटिन्युअस मोड मध्ये ऑन ऑफ कंट्रोलर म्हणजे ऑन ऑफ कंट्रोलर मीन्स टू पोझिशन कंट्रोलर. ओके, टू पोझिशन कंट्रोलर स्टडी करायचं आहे. परत प्रपोर्शनल कंट्रोल मोड किंवा प्रोपोर्शनल कंट्रोलर, इंटिग्रल कंट्रोलर, डेरिव्हेटिव्ह कंट्रोलर, अगेन PI, PD, PID कंट्रोलर्स याचे फंक्शन स्टडी करायचे. ओके, वर्किंग वन बाय first two position controller. Okay, discontinuous mode. Okay, in this mode controller command initiates a discontinuous change in control parameters. Okay, means it has two distinct levels, on or off, that is 0 or 100%. ओके, म्हणजेच डिसकंटिन्युअस मोड म्हणजे काय, जे कंट्रोलर फक्त दोनच डिस्टिंक्ट लेवल मध्ये ऍक्शन घेतात किंवा जे कंट्रोलिंग एलिमेंट आहे त्या कंट्रोलिंग एलिमेंटला दोनच डिस्टिंक्ट लेवल मध्येच चेंज करतात, तो म्हणजे डिसकंटिन्युअस मोड. त्याच्यात दोन टाईप आहेत: टू पोझिशन कंट्रोलर आणि मल्टी पोझिशन कंट्रोल मोड. ओके, मग जे कंट्रोलर्स टू पोझिशन कंट्रोलर मध्ये ऍक्ट होतात किंवा वर्क करतात त्या कंट्रोलरला ऑन ऑफ कंट्रोलर किंवा टू पोझिशन कंट्रोलर असं म्हणतात. मग आपण फर्स्ट स्टडी करतोय ऑन ऑफ कंट्रोलर म्हणजे टू पोझिशन कंट्रोलर. गेल्या वेळी एमसीक्यू मध्ये क्वेश्चन होता यावरती, which type of controller is also known as two position controller. ओके, ऑन ऑफ कंट्रोलरलाच टू पोझिशन कंट्रोलर असंही म्हणतात. ओके, ऑन ऑफ कंट्रोलर म्हणजे दोन स्टेट आहेत, ऑन आणि ऑफ, टू पोझिशन्स आहेत, म्हणून या कंट्रोलरला टू पोझिशन कंट्रोलर असंही म्हटलं जातं. त्याचं प्रिन्सिपल काय, this is one of the most common and simplest mode of controller. This is one of the most common and simplest mode of controller. It has to control two positions of control element either on or off. Okay, म्हणजे हा जो कंट्रोलर आहे it generates action into two levels only, on or off. फॉर एक्झाम्पल आपण टेम्परेचर कंट्रोल सिस्टीम बघितली, यामध्ये जो कंट्रोलर आहे तो एकतर रिले लॉजिकला ऑन किंवा ऑफ अशा दोनच कंट्रोल ऍक्च्युएटिंग सिग्नल्स अप्लाय करू शकतो. तो कुठल्या टाईपचा कंट्रोलर झाला, ऑन ऑफ कंट्रोलर. वॉटर लेवल कंट्रोलर असेल किंवा पीएच लेवल कंट्रोलर असेल, यामध्ये वॉटर लेवल कंट्रोलर म्हणजे वॉटरची लेवल कंट्रोल केली जाते. मग कशा टाईपने कंट्रोल केली जाते, सेन्सर थ्रू वॉटर लेवल सेन्स केली जाते आणि अकॉर्डिंग टू दॅट जी मोटर आहे ती मोटर किंवा ऑन किंवा ऑफ केला जातो. अशा टाईपच्या दोनच व्हॅल्यूज मध्ये किंवा दोनच पोझिशन्स मध्ये जर कंट्रोलर ऍक्शन घेत असेल तर तो कंट्रोलर जो आहे तो ऑन ऑफ कंट्रोलर असेल किंवा टू पोझिशन कंट्रोल. ओके, hence this mode is also called as on off controller mode. Okay, it is the cheapest controller and often used
if its limitations are well within the tolerance. हा जो कंट्रोलर आहे तो मोस्टली यूज केला जातो, पण कधी कुठल्या ऍप्लिकेशन साठी विदिन द टॉलरन्स, म्हणजे याचे जे लिमिटेशन्स आहेत ते टॉलरन्सच्या लिमिट मध्ये असतील तर हा कंट्रोलर ऑल टाइप ऑफ ऍप्लिकेशन्स मध्ये यूज केला जातो. ओके, दिस टाइप ऑफ कंट्रोलर मोड हॅज टू पॉसिबल आउटपुट स्टेट्स, 0% और 100%. ओके, दोन पॉसिबल आउटपुट स्टेट असतात, 0% म्हणजे ऑफ आणि 100% म्हणजे ऑन. ओके, इट्स output equation P is equal to 0% means off for error signal less than. Okay, and output P is equal to 100%, that means on for error signal greater than 0. Okay, where P is controller output and EP is error signal. P is nothing but controller output and EP is nothing but error signal. आपण पाहिलं की जो कंट्रोलर आहे ऑन ऑफ कंट्रोलरला इनपुट काय असेल, एरर सिग्नल. ओके, जे की एरर डिटेक्टरने जनरेट केलेला असेल. मग हा जर एरर सिग्नल 0 पेक्षा लेस असेल तर कंट्रोलर हा ऑफ पोझिशनला असेल, 0% आउटपुट असेल कंट्रोलरचं. इफ एरर सिग्नल इज ग्रेटर दॅन 0 देन controller output is equal to 100% or controller is on. This is output equation of on off controller. म्हणजे एरर व्होल्टेज वरती, एरर सिग्नल वरती या ऑन ऑफ कंट्रोलरचं वर्किंग डिपेंड आहे. जर एरर सिग्नल हा 0 पेक्षा लेस असेल तर कंट्रोलर ऑफ मोड मध्ये असतो, आणि जर एरर सिग्नल 0 पेक्षा ग्रेटर असेल तर कंट्रोलर ऑन मोड मध्ये असतो. ओके, this is on off controller or on off control mode. Okay, then block diagram of on off controller. This is the block diagram of on off controller. आता यामध्ये फर्स्ट ब्लॉक डायग्राम मध्ये एक्झाम्पल घेतलंय की ऑटोमॅटिक आयर्न्स. ओके, ऑटोमॅटिक आयर्न मध्ये पण कंट्रोलिंग ऍक्शन 2 स्टेप मध्ये घेतली जाते फक्त, म्हणजे आयर्न ऑन किंवा ऑफ केली जाते. ओके, मग ती कशा थ्रू ऑन ऑफ केली जाते, रिले थ्रू. म्हणजे हा जो कंट्रोलर आहे तो ऍक्च्युएटिंग सिग्नल कशाला अप्लाय करतोय, रिले लॉजिक. मग रिले लॉजिक काय करेल, जो इलेक्ट्रिक सप्लाय आहे तो ऑटोमॅटिक आयर्न कडून आयर्नला पास करेल, आणि जर टेम्परेचर खूपच इन्क्रीज झालं तर ऑटोमॅटिकली ऑफ करेल. म्हणजे रिले लॉजिक इट इज युज्ड ॲज अ कंट्रोलिंग एलिमेंट. कंट्रोलिंग एलिमेंट कुठला आहे, रिले. ओके, मग यामध्ये पण आपण काय करतोय, टेम्परेचर कंट्रोल करतोय. एक्झाम्पल कुठलं आहे, ऑटोमॅटिक आयर्न. ऑटोमॅटिक आयर्न दाखवली बघा. आयर्न मध्ये सेट टेम्परेचर पॉइंट म्हणजे रेफरन्स टेम्परेचर सेट केले, म्हणजे अकॉर्डिंग टू क्लोथ वरती आपण काय करतो, क्लोथ कुठला आहे, कॉटन आहे की सिल्क आहे. ओके, यावरून सेट टेम्परेचर सेट करतो. सपोज आपण कॉटनला सेट केलं कारण आपल्याला आयर्न कॉटनच्या क्लोथला करायची. ओके, मग सपोज कॉटन सिलेक्ट केलं, मग कॉटन साठी टेम्परेचर 30 डिग्री सेल्सिअस असेल, मग सेट टेम्परेचर किती झालं, 30 डिग्री. ओके, मग हे जे सेट टेम्परेचर आहे ते झालं रेफरन्स इनपुट. मग हे रेफरन्स इनपुट एरर डिटेक्टरला म्हणजे इथं कंपॅरेटर यूज केलाय. ओके, मग कंपॅरेटरला सेकंड इनपुट काय असतं, तर फीडबॅक सिग्नल कडून आलेलं. एक म्हणजे रेफरन्स इनपुट आणि सेकंड फीडबॅक सिग्नल कडून आले. मग इथे टेम्परेचर सेन्सर असेल आयर्नला बसवलेला टेम्परेचर सेन्सर, तो काय करेल, जे आयर्नचं ऍक्च्युअल टेम्परेचर आहे ते टेम्परेचर सेन्स करेल. ओके, आणि कंपॅरेटरला देईल. कंपॅरेटर जनरेट्स द एरर सिग्नल बाय कम्पेअरिंग टू इनपुट्स, फीडबॅक सिग्नल अँड रेफरन्स इनपुट. ह्या दोन्हींना कम्पेअर करून कंपॅरेटर एरर सिग्नल जनरेट करेल, आणि मग हा जो एरर सिग्नल आहे तो कंट्रोलरला दिला जाईल. ओके, मग कंट्रोलर म्हणजे काही तर रिले लॉजिक आणि इलेक्ट्रिक सप्लाय या दोन्हींचं कनेक्शन फक्त मेड करायचंय किंवा डिस्कनेक्ट करायचंय. ओके, मग अकॉर्डिंग टू दिस एरर सिग्नल रिले लॉजिक may turn on or off electric supply of iron. Suppose सेट टेम्परेचर 30 डिग्री आहे आणि ऍक्च्युअल आयर्नचं टेम्परेचर 30 झालं तर दोन्हीचा एरर जो आहे तो 0 असेल. मग रिले लॉजिक काय करेल, आयर्न ऑफ करेल. ओके, मग आयर्न ऑफ होईल, दोन्ही टेम्परेचर सेम आहे. परत ऍक्च्युअल टेम्परेचर कमी झालं आणि सेट टेम्परेचर जास्त असेल तर अगेन
जो इलेक्ट्रिक सप्लाय आहे तो आयनला कनेक्ट केला जाईल रिले लॉजिक थ्रू. मग अगेन आयनचं टेम्परेचर, जी हिटिंग कॉईल आहे ती ऑन होईल, आयनचं टेम्परेचर इन्क्रीज होईल, परत ते 30 डिग्रीला येईल. 30 डिग्रीला आले परत कंपॅरेटर कंपेअर्स टू इनपुट्स, रेफरन्स इनपुट अँड फीडबॅक सिग्नल. ओके, दोन्ही 30-30 असेल आणि एरर सिग्नल 0 आला, परत ते रिले लॉजिक काय करेल, इलेक्ट्रिक सप्लाय ऑफ करेल, डिस्कनेक्ट करेल. अशा टाईपचा हा ऑन ऑफ कंट्रोलरचं एक्झाम्पल आहे आणि त्याची ब्लॉक डायग्राम आहे. ठीक आहे, वी विल स्टॉप हिअर. एकदा रिवाइज करूया. Process controllers, in which we study process control system, its block diagram and function of each block. Then second point, 3.2, control actions, in which first type is nothing but discontinuous mode, in which on off controller and its output equation. Okay. Process control system. What is process? Process is a term used to describe any condition, natural or artificial, by which physical quantity is regulated. In process control, the basic objective is to regulate the value of some variable or quantity. To regulate means maintain the variable or quantity at some desired value, regardless of external influence. This desired value is known as reference value. Then, what is process control system? Process control system is defined as a regulating system in which output is and some variable like temperature, liquid level, pH level, etc. Okay. Process control system म्हणजे काय? It is a one type of a regulating system. Okay. In which output is and some variable like temperature, liquid level or pH level, etc. Process control system, it is a one type of closed loop control system. एक टाइपची क्लोज लूप कंट्रोल सिस्टीम आहे. फक्त डिफरन्स काय, तर यामध्ये जो कंट्रोलिंग एलिमेंट आहे तो व्हेरिएबल असेल, म्हणजे टेम्परेचर असेल, लिक्विड लेवल असेल, वॉटर लेवल असेल, पीएच लेवल असेल, इट्सेट्रा. ओके, मग आपण यानंतर बघितलं ब्लॉक डायग्राम ऑफ प्रोसेस कंट्रोल सिस्टीम. ब्लॉक डायग्राम सेम क्लोज लूप कंट्रोल सिस्टीम सारखीच आहे. रेफरन्स इनपुट, देन एरर डिटेक्टर. एरर डिटेक्टरला सेकंड इनपुट असेल फीडबॅक सिग्नल, जे की फीडबॅक एलिमेंट थ्रू अप्लाय केलेलं असेल. एरर डिटेक्टर generates the error signal by comparing two inputs, reference input and feedback signal, and this error signal is applied to controller. Then controller generates the actuating signal and it controls the plant or process. Okay, this is the block diagram of control system. Then we studied function of each block of this process control system. Then control actions. A controller compares the actual value and output with the reference value. Okay, म्हणजे कंट्रोलरला इनपुट काय आहे, एरर सिग्नल. मग एरर सिग्नल आपण कसा जनरेट करतो, बाय कंपेअरिंग रेफरन्स इनपुट अँड फीडबॅक सिग्नल. ओके, अँड इट डिटरमाइन्स डेव्हिएशन. डेव्हिएशन मीन्स चेंज. ओके, रेफरन्स इनपुट आणि फीडबॅक मध्ये जो चेंज आहे, हा चेंज म्हणजे डेव्हिएशन कंट्रोलर थ्रू डिटरमाइन केलं जातं आणि त्याच्या अकॉर्डिंगली ऍक्शन घेतली जाते. आणि हा जो एरर सिग्नल आहे, हे जे डेव्हिएशन आहे ते झिरो करण्याचा ट्राय केला जातो. ओके, मग हे हा जो झिरो करण्याचा ट्राय आहे कंट्रोलरचा, म्हणजे त्या कंट्रोलरची जी ऍक्शन आहे, जी ज्या पद्धतीने तो कंट्रोलर ऍक्शन घेतो, हे म्हणजेच कंट्रोल ऍक्शन्स. मग हे जे कंट्रोल ऍक्शन्स आहेत त्या 3 टाइप मध्ये डिवाइड केले: डिसकंटिन्युअस मोड, कंटिन्युअस मोड अँड कंपोजिट मोड. डिसकंटिन्युअस मोड मध्ये कंट्रोलर ऍक्शन्स ज्या आहेत त्या 2 डिस्टिंक्ट लेवल्स मध्ये किंवा मल्टिपल डिस्टिंक्ट लेवल्स मध्ये असतात. म्हणजे 2 पोझिशन मोड किंवा मल्टी पोझिशन मोड्स मध्ये हे कंट्रोलर वर्क करतात. देन कंटिन्युअस मोड इज क्लासिफाइड इनटू 3 टाइप: पी कंट्रोल मोड, आय कंट्रोल मोड अँड डी कंट्रोल मोड. मीन्स P means proportional control mode, integral control mode and derivative control. Then composite modes are classified into 3 types. Composite modes जे आहेत ते कंटिन्युअस मोड मध्ये जे कंट्रोलर्स आहेत त्यांचं कॉम्बिनेशन आहे. बघा, फर्स्ट PI मोड. PI म्हणजे प्रोपोर्शनल आणि इंटिग्रल कंट्रोलरचं कॉम्बिनेशन आहे. सेकंड PD मोड. PD मोड इज नथिंग बट प्रोपोर्शनल डेरिव्हेटिव्ह कंट्रोल मोड. अँड थर्ड, तिन्ही कंट्रोल मोडचं
कॉम्बिनेशन म्हणजे PID मोड, proportional, integral and derivative control mode. Okay. Then we study discontinuous mode. Discontinuous mode मध्ये कंट्रोलिंग ऍक्शन्स आहेत त्या मल्टिपल लेवल्स मध्ये परफॉर्म केले जातात. ओके. त्याचा फर्स्ट टाइप ऑन ऑफ कंट्रोलर म्हणजे 2 पोझिशन कंट्रोलर. आपल्याला फक्त ऑन ऑफ कंट्रोलर स्टडी करायचंय, मल्टी पोझिशन कंट्रोलर सिलेबसला नाहीये. ओके. ऑन ऑफ कंट्रोलर इज नथिंग बट 2 पोझिशन कंट्रोलर. ओके. इट टेक्स ऍक्शन either on or off. Hence, this controller is called as 2 position controller. Okay, it is cheapest controller and often used if its limitations are within the tolerance. Okay, जर या कंट्रोलरची लिमिटेशन्स विदिन टॉलरन्स मध्ये असतील तर मोस्टली हा ऑन ऑफ कंट्रोलर मल्टिपल ऍप्लिकेशन्स मध्ये यूज केला जातो. ओके. This type of controller mode has 2 possible outputs, 0% or 100%. 0 is nothing but off and 100% is nothing but on. म्हणजे दोनच पोझिशन मध्ये कंट्रोलिंग ऍक्शन्स परफॉर्म केले जातात. ओके. आउटपुट इक्वेशन इम्पॉर्टंट आहे. P is nothing but controller output. Controller output. हा बोला. Okay, controller output is equal to 0%, means off, for error signal is less than 0. And controller output is 100%, that is nothing but on, for error signal is greater than 0. Okay. In this equation, P is nothing but controller output and EP is nothing but error signal. Then we study the block diagram of on-off controller. This is the block diagram of on-off controller in which, for example, example घेतले block diagram मध्ये on-off controller मध्ये automatic electric iron. Okay. Automatic electric iron मध्ये जो कंट्रोलर आहे दोनच पोझिशन्स मध्ये तो कंट्रोलिंग ऍक्शन घेतो म्हणजे आयर्न ऑन किंवा ऑफ. ओके. आयर्न मध्ये जी हिटिंग कॉइल आहे ती हिटिंग कॉइल ऑन आणि ऑफ केली जाते आणि मग ती ऍक्शन कशावरून घेतली जाते, एरर सिग्नल वरून घेतली जाते. आणि हा जो एरर सिग्नल आहे तो 0 करण्याचा ट्राय केला जातो. म्हणजे जे रेफरन्स व्हॅल्यू आहे ती आणि ऍक्च्युअल व्हॅल्यू सेम यायला पाहिजे तोपर्यंत हा कंट्रोलर ऑन राहतो. आणि जेव्हा एरर सिग्नल 0 होईल तेव्हा हा जो कंट्रोलर आहे तो परत त्याची प्रोसेस जी आहे ती स्टार्ट करेल. ओके. या एक्झाम्पल मध्ये सेट टेम्परेचर, जे आयर्नचं टेम्परेचर आहे ते सेट केलं जातं रेफरन्स व्हॅल्यूला आणि सेकंड इनपुट कंपॅरेटरला ते आहे टेम्परेचर सेन्सर थ्रू रिअल टाइम टेम्परेचर मेजरमेंट थ्रू कंपॅरेटरला अप्लाय केले जाईल. कंपॅरेटर कम्पेअर्स these 2 inputs, set temperature point and feedback signal, okay, through temperature sensor and generates the error signal. Okay. मग हा जो एरर सिग्नल आहे तो एरर सिग्नल हे दोन्ही इनपुट्स कंपेअर करून जनरेट झालेला असेल आणि तो दोनच डिस्टिंक्ट व्हॅल्यूज मध्ये रिझल्ट देईल, एकतर ऑन किंवा ऑफ. म्हणून हे एक्झाम्पल कशाचं आहे, ऑन ऑफ कंट्रोलरचं म्हणजेच 2 पोझिशन कंट्रोलर. ओके. आता आपण स्टॉप करतो. ओके. काही डाऊट असेल तर विचारा.